कार दिला की गंगू काका नावाचे एक साधक एक भगवत भक्त या ठिकाणी आहेत। तुम्ही असणारी जी गाथा आहे, जी हस्तलिखित जी प्रत आहे, तुम्ही काकांना द्या। ती काकांकडे प्रत आली। काकांनी महाराज खऱ्या अर्थाने एखादं पवित्र महाराज या ठिकाणी तत्वज्ञान असावं आणि ते पवित्र तत्वज्ञान पवित्रच महाराज व्यक्तीकडे गेल्यामध्ये खरा अर्थ त्या ठिकाणी आहे। आणि मग काकांकडे ते तत्वज्ञान आलं। काकांनी फक्त ते या ठिकाणी महाराज पूजेसाठीच त्याचं या ठिकाणी विवेचन केलं नाही, तर काकांनी त्या अक्षरांची सेवा केली। अक्षरांची सेवा करत असताना तो अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका ज्ञानेश्वरीचं जसं वर्णन आहे, तसं गाथा म्हणजे या ठिकाणी महाराज सर्वसामान्य तत्वज्ञान नाही, तर चारही वेदाचे केले विवरण अर्थ ही गहन करोनिया। चार वेदाचं विवरण, चार वेदाचा सार ज्या गाथ्यामध्ये आहे, ते सार खऱ्या अर्थाने सारभूत तत्व असणाऱ्या काकांच्या महाराज या ठिकाणी जवळ आलेला आहे। आणि मग त्यांनी त्या ब्रह्मरसाचा आनंद घेतला आणि ब्रह्मरसाचा आनंद घेऊन केवळ महाराज आपलंच कल्याण होईल याचा विचार केला नाही। हा ब्रह्मरसाचा आनंद समग्र महाराज उपासकांना, वारकऱ्यांना, नवे सर्व सामान्य जीवाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम सेवितो हा रस वाटितो अनेका या युक्तीप्रमाणे सर्वांना तो रस वाटला। बघा, हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा आनंदाचा रस होता। लक्षात ठेवा, आनंदाच्या रसामध्ये आजही आपण सर्वजण किती मोठा आनंद घेतोय। इथे मालक उभे आहेत, कीर्तनामध्ये मालक आहेत महाराज। मालकांच्या जर आपण चाली ऐकल्या, अर्थात या सर्व परंपरेच्या चाली जर ऐकल्या, गाथेची सेवा करणारी मंडळी आहे। नवे गाथेची सेवा करत असताना भजन काय असतं, भजन काय असतं हे आमच्यासारख्या भोजन करणाऱ्यांना विचारू नका। भजन काय असतं हे भजन करणाऱ्या मंडळींना, गाथेचे उपासक असणाऱ्या मंडळींकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं। महाराज दादांच्या समवेमध्ये एक दोन पारायण करण्याची आम्हाला संधी मिळाली। संभाजीनगर या ठिकाणी अमळनेर या ठिकाणी दादांच्या संगतीमध्ये सेवा करण्याची संधी, म्हणजे पारायण काय असतं हे खऱ्या अर्थाने अभ्यास महाराज करण्याची संधी दादांच्या संगतीमध्ये आमचे मालक या ठिकाणी उपस्थित आहे। श्रीनाथ महाराज यांच्या संगतीमध्ये राहण्याचा योग आला होता। आज प्रत्यक्ष महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। ॲडव्होकेट भागवत महाराज